मित्रांनो नमस्कार. प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. पाहूया पहिला प्रश्न कोणाचा आला आहे. आकांक्षा ठाकरे, नमस्कार सर, आम्हाला गावाला पूर्वमुखी 32x24चे घर बांधायचे. टॉयलेट बाथरूम कुठल्या दिशेला करावं, जिना कुठल्या दिशेला करावा, टॉयलेट बाथरूमचं सेप्टिक टँक कुठे असावे. लक्षात घ्या, तुम्ही घर बांधताय बरोबर. हे काही तुम्ही असा एक कट्टा बांधत नाही की आपण कसंही कोणाला न विचारता करू. प्लॅन कन्सल्टन्सी, वास्तू कन्सल्टन्सी खूप महत्त्वाची. घर बांधतोय, आयुष्याला पुरणारं ते घर आहे. ऑफिसच्या नंबरला तुमच्या घराचा गुगलचा नकाशा, गुगल मॅप, घराचा तुम्ही जो काही प्लॅन आहे, प्लॉटचा मॅप, हे सगळं पाठवून द्या. व्यवस्थित तुम्हाला प्लॅनिंग वास्तूचं करेक्ट देऊ. भूमिपूजनापासून वास्तुशांतीपर्यंत सगळं मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. तेजस्विनी, आणि ऑफिसचा नंबर आहे 9021 तेजस्विनी ढबुगडे, तासगाव. सर, माझ्या मुलीला लग्नात आम्ही अन्नपूर्णा दिली होती, पण तिच्या घरी ऑलरेडी देवघरात अन्नपूर्णा असल्याने त्यांनी वॉर्डरोबमध्ये व ड्रॉवरमध्ये ठेवली, चालेल का? काही करू नका. अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण असं माझं लॉजिक मी सांगतो ते ऐका, की एका घरामध्ये सून आहे आणि सासू आहे बरोबर आहे. एका घरामध्ये दोन्ही भावांची मुलं पण खेळत आहेत, म्हणजे 2 बाळकृष्ण आणि 2 अन्नपूर्णा जर तुमच्या देवघरात असतील तर काहीही हरकत नाही. अजिबात कपाटात वगैरे ठेवू नका. देवघरात तुम्ही 2 अन्नपूर्णा पूजन करू शकता. संजीवनी कदम, मुंबई, नमस्कार सर, आम्ही रेंटच्या घरात राहत आहोत. घरात आग्नेय दिशेला टॉयलेट बाथरूम येत आहे. 1 रूम किचनचे घर आहे. यावर काही उपाय असेल तर सांगा. आग्नेय दिशेमध्ये बाथरूम येते म्हणजे हा महादोष आहे. त्यामुळे शक्यतो प्रयत्न करायचा आहे की आपण वास्तू कन्सल्टन्सी घेतल्याशिवाय कुठलेही उपाय करू नका. काही लोक लाल बल्ब लाव, लाल रंगाच्या पट्ट्याला, हे जर दिशाचं चुकली असेल, ॲक्युरेट आग्नेय दिशा चूक आहे का हे शोधलं पाहिजे. मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगतो की कन्सल्टन्सी घ्या, पण हा कॉर्नेलियन नावाचा ट्री येतो घराच्या आग्नेय दिशेला तुम्ही ठेवू शकता. ॲक्च्युली हा कसा ठेवायचा, कोणत्या डिग्रीवर ठेवायचा, याची सगळी माहिती तुम्हाला ऑफिसमधून नक्की मिळेल. दीपेश गावंड म्हणून, नमस्कार सर, माझ्या मुख्य दरवाजाची जी मार्बलची चौकट आहे, अजून एक सांगायचं राहिलं, आग्नेय दिशेच्या बाबतीमध्ये हा आग्नेय दिशेला तुम्ही हा हँगिंग लावू शकता. मगाशी जो तुमचा प्रश्न होता की बाथरूम टॉयलेट, हा रेड कलरचा हँगिंग आहे बघा, मस्त. हा तुम्ही घराच्या साऊथ ईस्टला लावू शकता. दीपेश गावंड, नमस्कार सर, माझ्या मुख्य दरवाजाची जी मार्बलची चौकट आहे त्यावर कडाप्याला तड गेली आहे, बदलावी का? काही अडचण येऊ शकते का? कुठली कामे होत नाहीत, कुठल्या कामाला यश मिळत नाही, बुद्धी काम करत नाही, डिसिजन घेताना चुका होतात. पहिलं ते बदलून टाका. जी चौकट आहे तुम्हाला वाटते न चूक, ती बदलून टाका. मी स्पेशल तुम्हाला सजेस्ट करतो, वास्तू तथास्तू सुलेमानी हकीकची ही जी माळ आहे ही वापरा बरोबर. आणि नसेल त्याच्याबरोबर हे तुम्हाला बघा, ही अतिशय बेस्ट आहे. ही सुद्धा तुम्ही करंगुली माळ म्हणून आहे, हे अतिशय बेस्ट आहे, याचा वापर करू शकता. हे अतिशय बेस्ट आहे. आणि तुम्हाला जर वाटलं तर प्रयत्न करा की पायराईटचं स्पेशल ब्रेसलेट वापरायचं. पायराईट जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा बेस्ट ऑफ बेस्ट ह्याचा रिझल्ट मिळतात यश मिळण्याच्या दृष्टीने. हेमंत गुंडल, शेअर मार्केटसाठी कोणते ब्रेसलेट वापरावे मार्गदर्शन करा. शेअर मार्केटपेक्षा मनी फायनान्शियल आपलं स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, या दृष्टीने तुम्ही हे ब्रेसलेट वापरू शकता. हे अतिशय बेस्ट ऑफ बेस्ट आहे बरोबर. यानंतर ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट आहे. आणि ज्यांना पैशाच्या दृष्टीने काही गोष्टी ॲक्टिवेशन करायच्या आहेत तर शेअर मार्केटच्या तुमच्या टेबलावर हा मनी ट्री ठेवू शकता. खूप भारी आहे. वास्तू तथाच ऑफिसमधनं मागवा, याचा फायदा तुम्हाला भरपूर होईल. यानंतरनं सुवर्णा, यशवंत मोरे, कोर्टात निकाल लागण्यासाठी उपाय सांगा. कोर्टात निकाल लागणे यासाठी मेन आपला जो घराचा दरवाजा आहे त्या दरवाजावरती हे तुम्ही हँग करा, याचा भरपूर फायदा होईल. सेकंड नंबर असा आहे की एकमुखी रुद्राक्ष, सूर्य, त्यामुळे गव्हर्मेंट म्हणजे सूर्य आहे आणि सूर्य म्हणजे एकमुखी रुद्राक्ष हे गळ्यात घालू शकता. त्याचबरोबर तुम्हाला कॉर्नेलियन नावाचं ब्रेसलेट आहे, हे सुद्धा वास्तू तथास्तु ऑफिसमधून तुम्ही मागवू शकता. सुवर्णा भालेराव, नमस्कार सर, आम्ही 37x37चे घर बांधत आहे. वास्तुपुरुषाचे डोके पोर्चमध्ये आले तर चालते का? अजिबात असले काही प्रकार तुम्ही विचारू नका. आपण कन्सल्टन्सी करू, प्रत्यक्ष पाहूयात काय करायचं काय नाही आहे ते. परफेक्ट सगळं बघून आपण पुढे जाऊयात. अजिबात तुम्ही स्वतः डोकं चालून घर बांधू नका. कारण ज्यांनी आम्हाला वास्तुशास्त्र कळतं, आग्नेयाला किचन घेतलं, नैऋत्येला बेडरूम घेतलं, पूर्वेला दरवाजा घेतला, असे घरोघरी अर्धवट वास्तुतज्ञ आणि बांधलेली घरं
याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झालेत हे मला माहिती आहेत आणि मी पुन्हा जाऊन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तरी होत नाहीत, कारण चुकाच मुळापासून केल्या आहेत. जोतं बांधण्यापासून, दरवाजा एंट्रन्स घेण्यापासून चुका केलेल्या आहेत, दिशाच चुकलेल्या आहेत. त्यामुळे मार्गदर्शन घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका. कॉल करा ऑफिसच्या नंबरला. उज्ज्वला गायकवाड, नमस्कार सर, दत्तमूर्ती देवघरात ठेवावी का? हो, तुम्ही ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. नमस्कार सर. महिपती सुपणे, नमस्कार सर, नवीन देवघर बांधताना काही विधी करावा लागतो का? हो, नवीन देवघराच्या वेळेला आपल्याला प्रतिष्ठापना देवाची आणि याची मूर्तींची आणि देवघराचीही नक्कीच करावी लागते. सुरेंद्र कोडलकर, नागपूर, सर, घराच्या नैऋत्य दिशेला विहीर आहे तर दोष लागतो का? दोष असेल तर उपाय काय करावे? करेक्ट. तर नैऋत्य दिशेला विहीर हा सर्वात मोठा दोष आहे. उपाय प्रत्यक्ष वास्तू व्हिजिट झाल्याशिवाय काही करू नका. एक्झॅक्टली नैऋत्य दिशेच्या कुठल्या कोपऱ्यात हे आपल्याला बघावे लागेल. पुढे सविता खोत, मुंबई, नमस्कार सर, मी आपले सर्व काही व्हिडिओ पाहते, खूप छान मार्गदर्शन मिळते आपल्याकडून. सर, आम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे, साईट पण खूप छान वाटली, पण बिल्डिंगचा प्लॉट विदिशा आहे, आम्ही फ्लॅट घ्यावा की नाही? मला बोलवा, प्रत्यक्ष वास्तू व्हिजिट करूयात. वास्तू व्हिजिट करून पाहू आपल्याला तिथे काय काय करता येऊ शकतं. आणि बेसिक लक्षात ठेवा, ज्यांचं घर होत नाही त्यासाठी मी हा छान उपाय सांगतो. हे लक्ष्मी पिरामिड जे आहे ते लक्ष्मी पिरामिड तुम्ही नक्कीच घेऊन या, याचा फायदा तुम्हाला भरपूर होईल. हे जे लक्ष्मी पिरामिड आहे ते आपल्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यानंतर मनीषा बोरकर, नमस्कार सर, आपले व्हिडिओ त्यामुळे आम्हाला मिळालेले मार्गदर्शन खूप छान आहे. मी जॉब करते, पण सध्या घर व जॉब यामध्ये खूप जास्त मानसिक तणाव आल्यासारखा वाटत आहे, खूप स्ट्रेस येत आहे, यासाठी काही उपाय सांगा. तर स्ट्रेसच्या दृष्टीने हे मून जे ब्रेसलेट आहे, मून स्टोन ब्रेसलेट, हे अतिशय बेस्ट आहे. याचा वापर करा. घरामध्ये तुम्ही हा फिश ठेवू शकता. हा फिश अतिशय बेस्ट ऑफ बेस्ट आहे, याचा फायदा भरपूर आहे. आणि तुम्हाला घरात जर ताणतणाव जाणवत असेल तर घराच्या मेन दरवाजाला तुम्ही हे लावू शकता, त्याचा फायदा भरपूर आहे. चेतन सावंत, नमस्कार सर, माझा स्नॅक्सचा व्यवसाय तो चांगला चालण्यासाठी उपाय. तर तुम्ही ही करंगुळी जी माळ आली आहे ती वापरा. तुमचं सगळं छान होण्याच्या दृष्टीने, तुमच्या बऱ्याच गोष्टी चांगल्या व्हाव्या यासाठी तुम्ही तुमच्या कुलदेवतांची प्रार्थना करा. कुठल्याही पद्धतीने तुम्हाला जर त्रास वाटत असेल तर तुम्ही एकदा कुंडली कन्सल्टन्सी घ्या, त्याचा तुम्हाला बेस्ट ऑफ बेस्ट फायदा नक्की होईल. यानंतर प्रमोद पाटील, रायबाग, नमस्कार सर, आमच्या घराचा दरवाजा नैऋत्य दिशेला आहे, खूप कष्ट करतो, पैसा टिकत नाही. पायराईटचा ट्री वापरा, याचं बेनिफिट तुम्हाला भरपूर आहे, बेस्ट ऑफ बेस्ट आहे. यानंतर हे जे तुम्हाला मी सांगतो आहे ते ब्रेसलेट नक्कीच वापरा, ज्याला ट्रिपल प्रोटेक्शन म्हणतात. दत्तगुरूंचं तुम्ही तिथे फोटो लावू शकता. नैऋत्य दिशा ही थोडी दोषयुक्त असते. एकदा प्लॅन कन्सल्टन्सी करूयात, त्याचा फायदा तुम्हाला भरपूर दिसेल. यानंतर श्यामल परीट, नमस्कार सर, माझा मुलगा परदेशात आहे, त्याला कुंडली मार्गदर्शन घ्यायचं आहे आपल्याकडून, व्हिडिओद्वारे मिळेल का? हो, नक्कीच मिळतं. तुम्ही ऑफिसच्या नंबरला कॉल करा, तुम्हाला सविस्तर कुंडलीचं मार्गदर्शन मिळेल, त्याचा फायदाही तुम्हाला दिसेल. गायत्री गायकवाड, सर, जर घरात नवीन देवघर आणले तर जुने देवघर काय करावे? दुसरे कोणाला दिले तर चालते का? देवघर अशी वस्तू आहे, शक्यतो कोणालाही देऊ नये, ही बेसिक गोष्ट लक्षात घ्या. कारण आपलं देवघर हे आपलं आहे, तुम्ही कोणत्याही पद्धतीने त्याचं विसर्जन करू शकता. उज्ज्वला भोईर, सर, माझ्या घरात मेन दरवाजाला मार्बलचा उंबरा लावला तर चालतो का? लाकडाचा लावलेला आहे का लावायचा आहे तर आपल्याकडे मिळेल का? आमच्याकडे सर्व प्रकारचे उंबरे आहेत. ऑफिसच्या नंबरला कॉल करून तुम्ही उंबरा मागवू शकता. आणि लक्षात ठेवा, त्याचा साईज तुम्ही द्यायचा आहे आणि त्याची प्राईस तुम्हाला ऑफिसमध्ये मिळेल. 2 गोष्टी महत्त्वाच्या, हे शिवलिंग पेंडंट आहे, हे तुम्ही वापरू शकता. यानंतर हे नवनवीन ब्रेसलेट्स आलेले आहेत, याचाही फायदा भरपूर होऊन जाईल. आणि महत्त्वाची गोष्ट, हा जो कॉर्नेलियनचा ट्री आहे तो जबरदस्त इफेक्ट टाकतो. आणि आजची वास्तू टिप्स अशी आहे की आग्नेय दिशेला तुमच्या घरात कुठे पाणी असेल तर ते काढून टाका, आपल्यासाठी योग्य नाही. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहो. शुभम भवतु, शुभ आशीर्वाद.